आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अजून बाप्पाचे आगमन झाले नाही आणि विसर्जन कसं काय? तर हे माही गणेश उत्सवाचे विसर्जन आहेत, ज्याचं विसर्जन 7 फेब्रुवारीला होणार होते. पण चारकोपला आणि कांदिवलीला यांचे पीओपी बंद असल्यामुळे विसर्जन थांबवण्यात आले. नंतर सर्वांनी मिळून 11 तारखेला विसर्जन करण्याचे ठरवले आणि आव्हान केले, सारे या, अपूर्ण विसर्जन पूर्ण करूया, असं सर्व भक्तांना सांगितले. शेवटी तो दिवस आला आणि चारकोपच्या राजाने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले, आम्ही सरकारच्या विरुद्ध जाणार नाही. जेव्हा ही बंदी हटेल तेव्हा चारकोपचा राजा गाजत वाजत विसर्जनासाठी निघेल. कांदिवलीचा श्री गाजत वाजत निघाला. लाखोच्या भक्तांनी उपस्थिती दिली. शेवटी रात्री 11 वाजता कांदिवलीचा श्री चौपाटीवर पोचला. पोलिसांचे बंदोबस्त जास्त असल्यामुळे कांदिवलीच्या श्रीने शेवटी हा निर्णय घेतला. एक तुम्हाला सांगतोय, हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण सगळं मिळून जेव्हा ही बंदी उठेल, ही मूर्ती तसेच गाजत वाजत आपण परत निघणार आणि हे मूर्ती मंडपात जाणार आहे, मंडपात परत. तेव्हापासून आपला बाप्पा हा मंडळात सादर केला. मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग हा खुला होणार आहे. हायकोर्टाचा निकाल लागला आणि बाप्पाचं विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी भेटली आणि आता तारीख ठरली. दिवस 2 ऑगस्ट. आज कांदिवलीचा श्री आणि चारकोपच्या राजाचं विसर्जन गाजत वाजत होत आहे आणि सर्वांनी बाप्पाकडे एवढंच मागणं मागितलं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.